कधीकधी नात्यात भांडण नसतं तरीही अंतर वाढतं. बघूया कसे ते. कथेचे नाव आहे न बोललेले शब्द. नमस्कार, मी अनु तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात एव्ही टॉक्स. 7 आयुष्यभराची या आपल्या सिरीजमधला आजचा दुसरा एपिसोड. चला सुरू करूया. रविवारची सकाळ, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, किचनमध्ये फुलणाऱ्या पोह्यांचा सुगंध आणि हॉलमध्ये मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेला रोहन. नेहा नाश्ता वाढत होती. आज जरा बाहेर जाऊया का संध्याकाळी? रोहनने स्क्रीनवरून नजर न हटवता उत्तर दिलं. हां, बघू ना. नेहा काहीच बोलली नाही, पण तिच्या मनातलं वाक्य अर्धवट राहिलं. आपण दोघे थोडा वेळ एकत्र. गेल्या काही महिन्यांपासून सगळं व्यवस्थित होतं. घर नीट चाललं होतं, पैशांची अडचण नव्हती, मोठं भांडण नव्हतं, पण संवाद कमी झाला होता. रोहन जबाबदार नवरा होता, घरासाठी मेहनत करणारा, आणि नेहा ती तक्रार न करणारी बायको होती. दोघंही ठीक होते, पण जवळ नव्हते. त्या रात्री रोहन काम आटपून बेडवर आला. नेहा बाजूला पुस्तक घेऊन बसली होती. खोलीत शांतता होती. अचानक रोहन म्हणाला, नेहा, आपण ठीक आहोत ना? नेहाने पुस्तक बंद केलं. का विचारतोयस? माहीत नाही, पण तू आधीसारखी हसत नाहीस, काही बोलत नाहीस. नेहा काही क्षण शांत राहिली. मी बोलतेच कुठे? तू इतका व्यस्त असतोस की मध्ये बोलावंसं वाटत नाही. रोहन चकित झाला. अगं, मी सगळं तर करतोय, घरासाठी, भविष्यासाठी. हो, तू सगळं करतोस, पण माझ्यासाठी वेळ देतोस का? त्या प्रश्नाने खोलीतली शांतता अजून गडद झाली. रोहनच्या लक्षात आलं, तो घरासाठी धावत होता, पण नात्यासोबत चालत नव्हता. मला महागडे गिफ्ट्स नकोत, फक्त अधूनमधून विचारावंस, तुझा दिवस कसा गेला? रोहनच्या मनात हलकंसं अपराधीपणा आला. त्याने तिचा हात हातात घेतला. मी समजत होतो जबाबदाऱ्या पूर्ण करणं म्हणजे चांगला नवरा होणं, पण कदाचित उपस्थित राहणं जास्त महत्त्वाचं आहे. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. मला फक्त तुझ्यासोबत बोलायला वेळ हवा आहे. त्या रात्री त्यांनी एक छोटा निर्णय घेतला. दर आठवड्यात एक संध्याकाळ मोबाईल बाजूला ठेवायचा, टीव्ही बंद, फक्त दोघं. आणि त्या छोट्या निर्णयाने त्यांच्या नात्यातला पहिला बदल सुरू झाला. पहिल्या आठवड्यात ऑकवर्ड वाटलं, काय बोलायचं हेच कळेना. पण हळूहळू हसू परत आलं, छोटे जोक्स परत आले, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनातले शब्द बाहेर यायला लागले. त्या दिवशी त्यांना समजलं, नातं तुटत नाही मोठ्या भांडणाने, ते हळूहळू दूर जातं न बोललेल्या शब्दांनी. कधीकधी आपण समजतो सगळं ठीक आहे, पण नातं फक्त जबाबदाऱ्यांवर टिकत नाही. ते टिकतं संवादावर, वेळेवर आणि उपस्थितीवर. म्हणून मनातलं प्रेम मनातच ठेवू नका. बोला, ऐका आणि एकमेकांसाठी वेळ काढा. कारण लग्न म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, तर मनाने जवळ राहणं आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा एव्ही टॉक्सला, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यामध्ये नात्यात संवाद किती महत्त्वाचा आहे.
भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. धन्यवाद.